आनंदवन हा शब्द उच्चारताच डोळ्यापुढे येतात ते कर्मयोगी बाबा आमटे, साधनाताई आमटे आणि त्यांनी सामर्थ्य दिलेले शेकडो कुष्ठरोगी. आनंदवन म्हणजे समर्पण, त्याग आणि नाविन्याचा कास धरणारी कृतिशील कथाच आहे. आनंदवन या प्रकल्पाला आता 71 वर्ष होत आहेत. या निमित्तानं या कार्याला झी 24 तास कडून आनंदवन ॲट 71 या विशेष कार्यक्रमाद्वारे मानाचा मुजरा. पन्नासच्या दशकात चंद्रपूर जिल्ह्यातील खडकाळ माळरानावर समाजानं अव्हरलेल्या कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटे यांनी हक्काचं सन्मानाचं विश्व उभारलं आनंदवन. एका ध्यासाचा 71 वर्षांचा प्रवास म्हणजे समर्पण, त्याग, वंचितांना आपलंसं करणारा आणि नाविन्याचा कास धरणारी कृतिशील कथाच आहे. स्वतंत्र भारताची पहाट म्हणजे शिक्षण, अज्ञान आणि आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत आव्हानात्मक काळ. पूर्वजन्मीचा शाप, दैवी कोप, ठोस औषध नसलेला आजार म्हणजे कुष्ठरोग. अशा गैरसमजुतीतून समाजातूनच नव्हे तर घरातूनही हद्दपार करायला लावणारा असा हा आजार हेच चित्र होतं. शिवाय अशा कुष्ठरोग्यांवर उपचार करणारा वैद्यही तिरस्काराचा विषय. चंद्रपुरात वकिली करणाऱ्या मुरलीधर देविदास आमटे या तरुणानं वरोरा शिवेच्या बाहेर डॉक्टरी पेशाची माहिती नसताना कुष्ठरोग्यांच्या जखमा पुसत मानवतेच्या सेवेला सुरुवात केली. आणि सतत प्रयत्न एकाच ध्यासातून 1951 मध्ये एका खडकाळ माळरानावर आनंदवन या रोपट्याची रुजवणी झाली. तेव्हापासून सुरू झाला मानवतेच्या सेवेचा अविरत यज्ञ. 19 ऑगस्ट 1949 साली महारोगी सेवा समिती नावाची संस्था रजिस्टर करण्यात आली. त्यात वरोडा आणि आजूबाजूच्या क्षेत्रातले विविध मान्यवर लोक होते आणि प्रत्यक्षात जमीन मिळायला आणखी वेळ लागला. ते 1951 साली या ठिकाणी 50 आणि 51 साली मला आठवतं वरोड्याच्या बाहेर साधारण 4 किलोमीटरवर आनंदवन नावाची वसाहत सुरू करण्यात आली. बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी साधनाताईंच्या अविरत कष्टातून कुष्ठरुग्णांसाठी हक्काच्या विश्वाची निर्मिती झाली. ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडेंच्या भाषेत हे एकलव्य विद्यापीठच. कुष्ठरोग्यांच्या अंगीभूत गुणांच्या ऊर्जेतून बहरलेल्या आनंदवनात मग निरोगी माणसांसाठी मानवतेचं शिक्षण सुरू झालं. आनंदवनात 28 प्रकल्प लीलया हाताळत गेल्या 71 वर्षात सुमारे 11 लाख कुष्ठरोग्यांशी आनंदवन यानं त्या प्रकारे जोडलं गेलं. तर इथल्या कुष्ठरुग्णांच्या मदतीमुळे आजवर 27 लाख दिव्यांगांना लाभ झालाय. एक वेळ तर इकडे 139 उद्योग होते की मीठ, साखर आणि तेल सोडून असं सगळं इकडं लोक निर्माण करायचे. आणि अशा तऱ्हेने समाजामध्ये मग शेकडो लोक समाजामध्ये वापस जायला लागले की आनंदवनच्या लोकांना सर्टिफिकेट नाही म्हणून दिवंगत पु ल देशपांडे त्याला एकलव्य विद्यापीठ म्हणायचे. कुष्ठरुग्णांची संख्या जगात कमी होत चालली आहे. मात्र कुष्ठरुग्णांकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनात आजही फारसा फरक पडलेला नाही. म्हणूनच 50च्या दशकातील आनंदवन आजही कुष्ठरोग्यांसाठी तेवढंच गरजेचं आहे. इथे आम्हाला व्यवस्थित आहे औषध पाणी, दवाई, गोळ्या आणि आमच्या जखमा पण कमी होतात. आजार झाला तर आम्ही वार्डात येऊन राहू शकतो. बरे झाल्यानंतर आम्ही रूमवर जातो.
आल्यापासून थोडा फरक जाणवतोय सर. मला 30-40% फरक पडला आहे. सगळी सुविधा चांगली आहे. ट्रीटमेंट झाल्यानंतर थोडं बरं वाटल्यानंतर जावं म्हणते मी. मुलं लहान आहेत माझे. आनंदवनाच्या माध्यमातून बाबा, साधनाताई आणि पुढे आमटे परिवारानं कुष्ठरोग्यांना सन्मान मिळवून दिला आणि म्हणूनच आजही बाबांच्या आठवणीनं आनंदवन वासियांना गहिवरून येतं. इथं येऊन 50-60 वर्ष होता. इथे येऊन घरं बांधले, 60-70 घरं आणि कालेज. पहिले सुट्टे पहिल्यापासून कालेज, नंतर इकडे घरं झाले. इथे सर्व आनंद आहे, कोणती गोष्ट कमी नाही आहे. बरंच काही चांगलं शिकायला भेटलं, जे गावामध्ये आपण काही समजत नव्हतं, पण या ठिकाणी चांगले अनुभव आले. चांगलं काम करण्याचे अनुभव आले. विकास भाऊ, ताई, बाबा यांच्या सान्निध्यात राहून आम्ही बरंच काही चांगलं शिकलो आणि आनंद वाटतो या ठिकाणी. कुष्ठमुक्त होत इतरांसाठी आपलं आयुष्य खर्ची घालण्याचा संकल्प ही आनंदवनच्या संस्काराची शिदोरी आहे. श्रम ही श्रीराम है असा नारा देत बाबा, साधनाताईंनी कुष्ठरोग्यांचं पुनर्वसन केलं. हजारो कुष्ठरुग्णांना आनंदवनात हक्काची सावली दिली आणि त्याचवेळी मानवी मूल्य अखिल विश्वाला दाखवलं. केवळ कुष्ठरुग्ण नव्हे तर अंध, अपंग, निराधार अशा दिव्यांगांसाठी आनंदवनातल्या सेवेचा हा वटवृक्ष विस्तारला आहे. कुष्ठरोगांवर उपचार, शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन यासाठी उभारलेला आनंदवन प्रकल्प आणि त्याचा सामाजिक पाया दिवसागणिक अधिक भक्कम होत गेला. आनंदवनात कुष्ठमुक्त होताना समाजाला काहीतरी देऊ शकतो हे वैचारिक मूल्य जपलं गेलं. आनंदवनात विविध उद्योग उभारून स्वयंपूर्णतेकडे प्रवास सुरू केला. 50च्या दशकापासून शेकडो कुष्ठरुग्ण आनंदवनात दाखल होत होते. समाजानं वाऱ्यावर सोडलेले हे लोक भीतीच्या आणि दहशतीच्या छायेत होते. त्यांच्या भळभळणाऱ्या जखमांवर उपचारानंतर अनेक जण बरेही झाले, मात्र तरीही समाज त्यांना स्वीकारायला तयार नव्हता. अशा परिस्थितीत विविध कौशल्य शिकवून त्यांना झेपेल अशा विविध गोष्टींच्या निर्मितीच्या कामी तयार करण्यात आलं. बांधकाम, शेती, सूतकताई, पादत्राण निर्मिती, सतरंजी निर्मिती आणि अगदी शुभेच्छा पत्रही तयार करण्यापर्यंत उत्तम कला कौशल्य विकसित केली. एकेकाळी आनंदवनातील हाताने टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या शुभेच्छा पत्रांना तर मोठी मागणी होती. मात्र गेल्या काही वर्षातील डिजिटलायझेशनमुळे शुभेच्छा पत्र मागे पडत गेली. त्यामुळे फॅब्रिक कोलाजच्या निर्मितीतून नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. इथल्या टेलरिंग विभागात तर टाकाऊ कापडाच्या तुकड्यांपासून सुंदर फॅब्रिक कोलाज तयार केले जातात. या वस्तूंना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. फॅब्रिक कोलाजचा आम्ही एवढ्या डिझाईन्स केल्या का आतापर्यंत माझ्याकडे 100 डिझाईन आहे आणि त्याला एवढी चांगली मागणी आहे. मुंबई, पुणे, नाशिक खूप इकडून तिकडून ऑर्डर येतात, बाहेरची पण ऑर्डर येतात. आमच्याकडे जवळजवळ माझ्याकडे 25 ते 30 लोक काम करतात. ते त्याच्यात फक्त मुली काम करतात. जेंट्सचे काय 2-4 सोडून सर्व मुली बाया मिळून काम करतात. आनंदवनातील टीन कॅन प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रात नावाजलेला प्रकल्प ठरला होता. टीनपासून बनवलेल्या चाळण्या, कोठ्या, अलमाऱ्या यामुळे आनंदवनची ख्याती देशभर पसरली होती. तर आनंदवनातील हजारो कुष्ठरोग्यांना आजवर हाताला काम देणारं क्षेत्र म्हणजे हातमाग. यातही कुष्ठरोग्यांनी आपलं कसब दाखवलंय. आनंदवनात तयार केलेल्या हातमागावरील तयार कपड्यांना मोठी मागणी आहे. इथं तयार केलेले टॉवेल्स तर विशेष प्रसिद्ध आहेत. टॉवल की इतनी डिमांड है कि हम वो डिमांड पूरी नहीं कर सकते और भी नया कुछ सीखने को करने को मिलता है. इतना डिमांड है कि कोई लोग पूरा कर नहीं पाते डिमांड को और काम बढ़ते जाता है. हमें लोगों की ज़रूरत है सख्त यहाँ काम के लिए. आनंदवनातील कुष्ठरोग्यांना मुद्दाम शिकवलं गेलेलं आणखी एक कसब म्हणजे पॉवरलूम. या पॉवरलूमच्या माध्यमातून तयार कपड्यांची निर्मिती केली जाते. यासाठी मोरारजी समूहाची आनंदवनला मोठी मदत झाली. त्यामुळे या ठिकाणी बँडेज तसंच हॉस्पिटलसाठी लागणाऱ्या इतर कपड्यांचीही निर्मिती केली जाऊ लागली. विशेष म्हणजे कोरोनाच्या संकट काळात महत्त्वाचे असलेले फेस मास्कही इथं तयार केले जात आहेत. यासाठी विविध संस्थांकडून प्रशिक्षण देण्यात आलं. तर साड्या आणि कापड मिलमधील टाकाऊ कपड्यांपासून गोधड्याही इथं तयार केल्या जातात.
जसं हे एकदम जे छोटे तुकडे होते ज्याच्यात आपण काही करू शकत नाही, त्याचे काही वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आम्ही क्विल्ट तयार करणं किंवा गोधडीचा प्रकार जो आहे तो तयार करणं चालू केलं. त्याचप्रमाणे हे जे मोठ्या साईजचे तुकडे होते त्याच्यामध्ये आम्ही काही शर्ट तयार केले. हे पण इंटरनल आपण इथे वाटायला लोकांना इथल्या वापरासाठी आणि विक्री केंद्रामध्ये पण आपण ठेवत असतो. आणि हे जे क्विल्ट बनवले आहे ते इंडस्ट्रियल वेस्टपासून सगळे जे कापड आपल्याकडे येतात त्याच्यापासून बनलेले आहेत. कुष्ठरुग्णांबरोबरच अनेक दिव्यांगांनाही आनंदवन आधार देत आहे. त्यामुळे बाबांनी निर्माण केलेलं जग निराधार आणि दिव्यांगांसाठी त्यांचा श्वास झालाय. कोणी शिकवलं तुला? बाबा आमची शिकवलं. विकल्या जाते का हे? हो, भरपूर मागण्या आहे याला. डॉक्टर विकास आमटे यांच्या पुढाकारानं कुष्ठरोगी आणि दिव्यांगांच्या आत दडलेले कलागुण समाजापुढे यावेत यासाठी वाद्यवृंद तयार करण्यात आलाय. याचं नाव आहे स्वरानंदवन. शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसनासह हे कलागुण विकसित करण्यासाठी आनंदवननंच पुढाकार घेतला. स्वरानंदवनला आज 18 वर्ष पूर्ण झाली आहेत. याचे सुमारे 3000 प्रयोगही झालेत. यातून एकत्र होणारा निधी आनंदवनचं मोठं आर्थिक बळ ठरतंय. फार मोठा असा उपक्रम आहे. हजारो लोक या ठिकाणी दररोज बघायला येतात. आता कोरोनाचा प्रॉब्लेम असतो म्हणून आम्ही कोरोनावरती गीतं तयार केलेली आहे. आमच्या इथं स्वतः लिहिली आहे, स्वतः संगीतबद्ध केली आहे, स्वतः या ठिकाणी हा ग्रुप गातो आहे. आम्ही लोकांना सांगतो का बा तुम्ही या आमच्या दुःखामध्ये सहभाग व्हा. आम्ही अंध, अपंग, मूकबधीर आम्ही कशालाही मानत नाही, कारण आम्ही काम करत आहोत या ठिकाणी. आनंदवनातील या कुशल हातांनी शाळा आणि महाविद्यालयही उभारलंय. त्यामुळे बालवाडीपासून 11वी पर्यंत हजारो विद्यार्थी आनंदवनात शिक्षण घेत आहेत. अत्यंत गरीब घरातील आणि खेड्यापाड्यातील मुलामुलींना इथं दर्जेदार शिक्षण मिळतंय. जेव्हा आनंदांनी एक पुढाकार घेतला आणि माध्यमिक शाळा सुरू केली, आनंद माध्यमिक शाळा, तेव्हा आम्ही स्पेशली अशा मुलामुलींवर फोकस केलं की जे आजूबाजूच्या खेड्यातले आहे, अत्यंत गरिबी झोपडपट्टीमध्ये राहणारे मुलं मुली आहे. आणि त्यांना आम्ही जाऊन सांगितलं की अशी चांगली शाळा आपण सुरू करतो जिथे खूप चांगलं सुरक्षित वातावरण मिळेल, त्याच्यासोबतच चांगल्या दर्जाचं शिक्षणही मिळेल. आणि हे सगळं करत असताना प्रयत्न असा राहील की त्यांना पण एक संधी मिळायला पाहिजे जेणेकरून पुढे जाऊन ते वेगळ्या स्तराचं त्यांचं करिअर निवडू शकतात. आणि या उद्देशाने आम्ही सुरू केलं. आनंदवन म्हणजे प्रयोगाचं वन. कुष्ठरोग्यांच्या सन्मानासाठी उभारलेलं हे जग त्यांना निर्मितीचा आनंद देत आहे. याशिवाय ते समाजासाठी भक्कम निर्मिती देखील करत आहेत. जुन्या सर्व उद्योगांना नेटानं सुरू ठेवत नव्या उद्योगांची मुहूर्तमेढ इथं रोवली जातीये. कुष्ठरोगी असोत वा अंध, दिव्यांग किंवा निराधार, या सर्वांसाठी आनंदवन आपुलकीचं स्थळ ठरलंय. एकाकी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेहसावली नामक वृद्धाश्रमही इथं सुरू करण्यात आलाय. तर परित्यक्ता आणि विधवा महिलांसाठीही आपुलकी नामक निवारागृह उभारण्यात आलंय. इथल्या महिलांनाही उत्तम कौशल्य शिकवली जात आहेत. कुष्ठरोग्यांच्या सेवा, उपचार, पुनर्वसनापासून सुरू झालेला आनंदवनचा प्रवास विविध क्षेत्रात विस्तारत गेला. आनंदवनात जुन्या कल्पनांना नाविन्याची जोड देत नवनवीन उपक्रम, प्रयोग सातत्यानं राबवले जात आहेत. या सर्व प्रकल्पांना पर्यावरणाची जोड दिली गेली आहे. आनंदवननं जपलेली हिरवाई, जलसिंचन क्षेत्रात केलेलं काम आणि जैवविविधता जोपासण्यासाठी घेतलेली भरारी उल्लेखनीय ठरली आहे. एकाहत्तर वर्षांच्या प्रवासात आनंदवनात अन्नधान्य उत्पादनापासून ते अनेक छोट्या मोठ्या गरजांबाबत स्वयंपूर्णता आली आहे. शिवाय प्रत्येक प्रकल्पात नाविन्याची कास धरल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि ऊर्जा वाढतच गेली. जगभरातून अनेक स्वयंसेवक आनंदवनाचा अभ्यास करण्यासाठी येत असतात.
प्रकल्पात पर्यावरणीय दृष्टिकोन हवाच असा ध्यास घेत आनंदवन प्रकल्पात मियावाकी पद्धतीनं 53,000 झाडांची लागवड केली आहे. आगामी काळात ही निश्चितच ऑक्सिजन बँक ठरेल. तर महारोगी सेवा समितीच्या सोमनाथ इथल्या प्रकल्पात 550 एकर जागेवर 10 लाख देशी दुर्मिळ झाडांची जीन बँक तयार केली जाणार आहे. हा प्रयोग देशातील एक अनोखा प्रयोग ठरणार आहे. कुष्ठसेवा आरोग्य सेवेचं मूलतत्व अबाधित ठेवत आधुनिकतेची कास धरली. आनंदवन हा एक प्रयोग आहे. यश अपयशातून निघालेलं हे एक अमृत आहे. आम्हाला असं वाटत होतं की आपल्या प्रत्येक प्रकल्पाला कुठेतरी पर्यावरणीय अँगल असला पाहिजे आणि त्यातून मी अगदी छोट्याशा प्रमाणावर सुरू केलं होतं की माझ्या मुलाच्या हातून दर महिन्याला 1 झाड लावायचं. आणि तसं करता करता काय झालं की आम्ही जवळपास आत्तापर्यंत 93 झाडं लावली दोघांनी मिळून. पण ते प्रोजेक्ट इतक्या मॅसिव्ह स्केलचं झालं आहे की ह्या सगळ्या एरियामध्ये तुम्ही साधारण 53,000 झाडं बघू शकता जी आम्ही 1 वर्षात लावली. त्याच्याही पलीकडे आता आम्हाला सोमनाथच्या 550 एकर जमिनीवर एक 10 लाख झाडांचं रेअर नेटिव्ह फॉरेस्ट स्पीशीज त्याचं कॉन्झर्वेशन करणारं मोठं एक प्रोजेक्ट करायचं. हे भारतातलं सगळ्यात मोठं प्रोजेक्ट मॅनमेड असू शकेल. पुढील काळात आनंदवन 75 वाटचाल करत आहे. नव्या कल्पना घेत सेवाभाव कायम ठेवत पिढ्या घडवण्याचं काम आनंदवन करतच राहणार आहे. जगभर आपल्या कन्सेप्ट्स कशा नेता येईल हे करायचं आहे काम. जागतिक लेव्हलला आम्ही अनेक फोरम्सवर रिप्रेझेंट करतोच आहे. युनायटेड नेशन्सच्या एका ऑफिशियलनी तर इतकं सुंदर वाक्य म्हटलं होतं की आजच्या या जगामध्ये खरं म्हणजे रिफ्युजींचा प्रश्न खूप आहेत. जे तुमच्याकडे लोक आहेत हे सगळे डोमेस्टिक रिफ्युजी आहे. लोकांनी टाकून दिलेली लोक तुमच्याकडे आली, पण तुम्ही जे घडवलं आहे आनंदवनात ते उदाहरण इंटरनॅशनल रिफ्युजीजसाठी पण लागू पडतं. तुम्ही आज लोक भिंती बांधतायत देशांमध्ये, तुम्ही ब्रिजेस बांधताय. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही. आनंदवनातील कुष्ठरोग्यांबाबत बाबा आमटे यांनी व्यक्त केलेले हे शब्द आजही प्रेरणादायी आहेत. पायात मणामणाच्या बेड्या असल्या तरी नवनिर्मितीची आस लागलेले हे हात दुःखाला युगानुयुगे हरवत आहेत. हीच वृत्ती आनंदवनाचा प्राण आहे आणि जगण्याचं कारणही. आनंदवन म्हणजे श्रमाचं विद्यापीठ. कुष्ठरोग्यांच्या आणि निराधार, वंचित आणि दुर्बल घटकांच्या श्रमाला महत्त्व देणारी संस्था. ही संस्था 71 वर्षांची झाली आहे, म्हणजेच 75कडे वाटचाल. आनंदवनच्या 3ऱ्या पिढीनं सर्व आव्हानं पेलून आनंदवन संस्था अतिशय वेगानं, उमेदीनं पुढे नेण्यासाठी म्हणून कंबर कसली आहे. पुढच्या काही काळामध्ये आनंदवनातील सर्व प्रयोग सफल होवोत अशीच कामना. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकसह आशिष अंबाडे, झी मीडिया, आनंदवन, चंद्रपूर. अनेक ठिकाणी माणसांमध्ये भिंती उभारल्या जात आहेत, मात्र आनंदवन माणसांना जोडणारा सातत्यानं पूल बांधत असतो. आनंदवन या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. नमस्कार.